नमस्कार मैत्रिणी, सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज केलं आहे बोंबलाची लपतबी भाजी. हे बघा, त्यासाठी सुके बोंबील घेतले, भाजून घेतले, लोखंडाच्या तव्यात केली आहे भाजी, मस्त लागते एकदम. कांदा भरपूर चिरलेला आहे बघा, 5-6 कांदे चिरलेले आहेत. कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. बोंबील चांगले भिजायला टाकायचे बघा. कांदा छान परतून घ्यायचा मीडियम गॅसवर, तांबूस होऊसपर्यंत परतायचा. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये. हे बघा, परतत राहायचं अधूनमधून. हे बघा, कांदा आणि टोमॅटो छान गळायला लागला आहे. मीठ टाकायचं, मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, भरपूर वेळ परतलं आहे मी. आता हळद टाकायची, धना पावडर टाकायची, थोडासा आपला गरम मसाला टाकायचा आणि परतत राहायचं. हे बघा, आता आपला मसाला, हे वाटण आहे आपलं, लसूण खोबरं कांदा कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, त्याचं वाटण करून ठेवलं होतं, ते टाकलं. बोंबील छानपैकी स्वच्छ धुवून घेतले होते. हे बघा, बोंबील परतून घेतले. आता आपलं घरगुती लाल तिखट टाकायचं, आपल्याला हवं आहे तेवढं. हे बघा, परतून घ्यायचं छान. हे बघा, जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं पाणी. मला भाजी काय अशी लपतबं करायची होती, त्यासाठी मी तेवढंच पाणी टाकलं, जेवढं पाहिजे तेवढं. वरनं कोथिंबीर थोडीशी टाकली. हे बघा, घट्टसर भाजी झाली आहे. कशी वाटते? छान ना? थँक यू.